चालू झाला समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गावरती आपण जेव्हा चालतो पूर्व गाडी आहे समजा आपण सीट बेल्ट लावलेला पाहिजे. आपली जी मर्यादित स्पीड दिलेली आहे त्या स्पीडमध्येच चालायला पाहिजे. आपली जी लेन आहे त्या लेनमध्ये चालायला पाहिजे. ओव्हरटेक करताना समोर ट्रक वगैरे काही येत नाही. आपण गाडी एखादी बाजूला उभा केलेली आहे त्या गाडीला आज सकाळी आता ॲक्सिडेंट झालं. गाडी बाजूला उभा होती आणि फक्त ड्रायव्हरने काय केलं पाठीमागं बघायला गेला. असं पाठीमागून ट्रक आली त्यांनी जसं त्याला हे केलं ते आतमध्ये पूर्ण करून टाकलं. बॅगने आत्ता पाठीमागं आपण जी गाडी चालवतो तिची पूर्ण काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि आपल्या याच्यावरती 6 लोक जी बागं बसलेले ते आपल्या याच्यावरती. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा नियम असा आहे की सीटबेल्ट सगळ्यांनी लावायला पाहिजे. पाठीमागं बसलेले त्यांनी सीटबेल्ट लावायला पाहिजे. समोर बसलेला आहे बाजूला बसलेले त्यांनी सीटबेल्ट लावायला पाहिजे. किंवा एखादा लहान मुलगा आहे आपला आपण एकदा लाडाच्या याच्यानं काय म्हणतो मुलगा आपल्या स्टिअरिंग जवळ घेतो तो बाय चान्स काय होतं अशी घटना घडलेली आहे. त्यांनी स्टिअरिंग काय केलं त्यांनी हाताने स्टिअरिंग केली ॲक्सिडेंट झाला. म्हणजे 2-3 लोक एक्स्ट्रा झाले. आणि समृद्धी महामार्गात जो नवीन प्रवास करणार आहे त्याला काही माहीत नसतं त्याच्याकडे आपण काय करावं आणि काय नाही करावं. समजा जे ट्रकवाला आहे आणि ट्रकवाला आहे त्याला झोप यायला लागली. ट्रकवाला काय करतो गाडी रोड बाजूला लावून टाकतो झोपून जातो. की अचानक काय होतं मग गाडीवाले दुसरी गाडीवाले तर पाठीमागाला तो डिझेल घेऊन जातो. म्हणजे आपण जेवढा सेफ राहणार समृद्धी महामार्ग हा एकदम चांगल्या जागेचा रस्ता आहे समृद्धी महामार्ग. पण त्याचा आपण एकदम आनंदात प्रवास करायला पाहिजे. तर आपण ते टेन्शनमध्ये प्रवास करतो. दुसरी एक गोष्ट AC जेव्हा चालू आहे आपल्या गाडीची ज्या ठिकाणी आपण गाडीत बसलो तिथून कमीत कमी 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती आपल्या चारी काचा खाली करा. बाहेरची हवा आतमध्ये येऊ द्या आतमधली बाहेर जाऊ द्या. आतमधली हवाचं एअर होऊन जातो तयार आणि मग आपल्याला झोप यायला लागते. झोप यायला लागली की आपण क्लच दाबाच्या आवाजी आपण ब्रेक दाबतो. ब्रेक दाबला म्हणजे गाडी पलटी जायची. मग आपण काय म्हणतो नाही समृद्धी बरोबर नाही बनलेला. समृद्धी व्यवस्थित बनलेला आहे पण आपण व्यवस्थित त्याचा उपयोग घेत नाही. बरोबर आहे का. म्हणजे लक्षात ठेवा समृद्धी महामार्ग हे आपल्यासाठीच बनवलेला आहे. आपण त्याचा व्यवस्थित तर एकदम चांगला प्रवास केला सुखरूप प्रवास होईल. आपला नियमांचे पालन करायला पाहिजे. आणि आम्ही एखाद्याला काही सांगायला गेलं त्यांना असं वाटतं पोलीस काहीतरी बोलताय. आम्ही तुमच्यासाठी चांगल्यासाठीच बोलतोय. तुम्ही गाडीला साईडला लावली एखादी पाठीमागून गाडी आली किंवा तुम्हाला धडकला म्हणजे जीव जायचंच काम आहे त्याच्यावर. आणि एकाबरोबर अजून बाकीचे पण आहेत एकाबरोबर बाकीचे पण असतात. आणि आपल्या सोबत कमीत कमी एका गाडीमध्ये 4 लोक 5